बदलली का सेटिंग? दिसते का सगळं व्यवस्थित? हां ठीक आहे. हां बघा, आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रातील इंग्लिश विषयाचा व्होकॅब्युलरी या घटकातील दुसरा अतिशय सोपा घटक तो म्हणजे नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लाइव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स हा घटक अभ्यासणार आहोत. अगदी अंगणवाडीपासून तुम्ही प्राणी पक्षी त्यांचे आवाज ते कुठे राहतात हे तुम्ही अभ्यासत आहात, बरोबर की नाही? तर आपल्याला पाळीव प्राणी माहिती आहेत. काय झालं तुमचं? काय झालंय? अरे इकडे किती गाईड आहेत, बस नाही यांच्याकडे जा, प्रतीककडे बस जा, तिथे बस जा, स्वप्नीलकडे बस. तर धर तुला. हां पाळीव प्राणी म्हणजे काय? तर पेट ॲनिमल्स, जे प्राणी आपण घरी पाळतो. मग त्याच्यामध्ये बघा मांजर, कुत्रा, गाय, बैल, शेळी, मेंढी असे बरेचसे प्राणी आपण घरी पाळत असतो, त्याला म्हणायचं पेट ॲनिमल्स. आणि जे जंगलात राहतात, वाघाला आपण पाळतो का रे? सिंहाला पाळतो का? कोल्ह्याला पाळतो का? नाही. तर ते जंगलात राहतात म्हणून त्याला म्हणायचं वाईल्ड ॲनिमल, त्याला म्हणायचं जंगली प्राणी. पेट ॲनिमल अँड वाईल्ड ॲनिमल हे दोन ॲनिमलचे प्रकार आहेत. पेट ॲनिमल आणि वाईल्ड ॲनिमल. पेट म्हणजे कसे? पाळीव. आणि वाईल्ड म्हणजे कसे? जंगली, बरोबर की नाही? आता जंगली प्राण्यांमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्राणी. शाकाहारी म्हणजे कसे? जे गवत खातात, आहे की नाही? जे हिरवा पाला खातात, झाडाची पानं खातात, त्याला म्हणायचं व्हेजिटेरियन, म्हणजे शाकाहारी प्राणी. आणि जे इतर प्राण्यांची शिकार करून मांस खातात. वाघ आहे, वाघ कधी गवत खातो का? नाही खात. वाघ काय करतो तर दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून खात असतो, तर त्याला म्हणायचं नॉन व्हेजिटेरियन, म्हणजे मांसाहारी प्राणी. तर प्राण्यांचे हे प्रकार आणि प्राण्यांची नावं हे तुम्हाला माहीत पाहिजेत. कोणत्या प्राण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर इथं काही प्राण्यांची नावं, त्यांची लिव्हिंग प्लेस म्हणजे काय रे? लिव्हिंग प्लेस निवारा, बरोबर. निवारा म्हणजेच काय? घर. निवारा म्हणजे ते कुठे राहतात, ते कोणत्या घरात राहतात. आणि साऊंड म्हणजे काय? आवाज. साऊंड म्हणजे काय? आवाज. त्यांचा आवाज कसा आहे? आता आपल्याला येतो की नाही? कावळा बाहेर ओरडत असेल तर त्याचा आवाज येतो, कुत्रा भुंकत असेल तर त्याचा आवाज येतो. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? साऊंड म्हणतात. मग म्हणजेच ते प्राणी, त्यांचं नाव, त्यांचा निवाऱ्याला काय म्हणतात आणि त्याचा आवाज, त्यांच्या आवाजाला सुद्धा एक नाव असणार आहे. ते कोणतं नाव आहे तर ते आज आपण बघूया. आता बघा, पहिलं आहे बियर. BAR. बियर म्हणजे काय रे? हाय बियर. अस्वल कुठं राहतं? जंगलामध्ये राहतं, म्हणजे त्याचा निवारा काय आहे? जंगल. आणि त्याचा आवाज कसा आहे? ग्राउल्स. कसा? GROWLS. ग्राउल्स म्हणजेच गुरगुरणे. ग्राउल्स म्हणजे काय? गुरगुरणे. बियरचं लाइव्हिंग प्लेस जंगल, त्याचा आवाज ग्राउल्स. हे तुमचं पाठ पाहिजे. हा तक्ता लिहून काढलेला आहे तुम्ही, तर ते पाठ सुद्धा करायचं आहे. परत बघा बी म्हणजे मधमाशी, आहे की नाही? मधमाशी माहिती आहे का नाही? मग मधमाशीचं लाइव्हिंग प्लेस आहे बिहेव. BHIVE. आणि त्याचं जे आवाज आहे तुम्ही बघितलं असेल, मधमाशी कशी करते? करत होते की नाही? मग त्यालाच म्हणतात हम्स. HUMS किंवा बज. हम्स किंवा बज म्हणतात. त्याच्यानंतर बघा बुल. ऑक्स. बुल म्हणजे
ऑक्स म्हणजे मग बुल आणि बैल मध्ये काय फरक आहे? हा बर, तो बुल बुल आणि ऑक्स यांचं लाइव्हिंग प्लेस आहे शेड. म्हणजे आपण त्यांना शेड मध्ये मानतो का नाही, ते पाळीव प्राणी आहेत. त्यांना असं एखादं छोटंसं शेड करतो आणि त्याच्यामध्ये ठेवतो, SHED शेड. आणि त्यांचा आवाज आहे बाउल्स, BELLOWS बॉल्स. त्याच्यानंतर बघा कॅमल. कॅमल म्हणजे उंट. कॅमल म्हणजे उंट आणि त्याचं लाइव्हिंग प्लेस आहे डेझर्ट. लाइव्हिंग प्लेस डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय रे? वाळवंट. आणि त्याचा आवाज आहे ग्रंट्स. उंटाच्या ओरडण्याला काय म्हणतात? ग्रंट्स. GRUNTS. त्याच्यानंतर पुढे आहे बघा कॅट. कॅट म्हणजे मांजर. मांजराचा लाइव्हिंग प्लेस नाही, ते आपल्या घरात कुठेही राहतं आहे की नाही, किंवा बाहेर फिरत राहतं. तर त्याचा आवाज आहे बघा मियाव किंवा पर. मियाव किंवा पर्स. आपल्या ते किटनच्या कवितेत आहे की नाही, 3 लिटर किटन, पर पर पर, मियाव मियाव. त्याच्यानंतर पुढे आहे बघा कॉक. कॉक म्हणजे कोंबडी, कोंबडा. कोंबड्याचं लाइव्हिंग प्लेस आहे कोट. कोट COAT. कोट म्हणजे काय? कुऱ्हाडे. आणि त्याचा आवाज आहे क्रोज, CROWS क्रोज. पुढे आहे काऊ. काऊ म्हणजे गाय. काऊ, तिचं लाइव्हिंग प्लेस आहे शेड. तिला सुद्धा आपण शेड मध्ये ठेवतो. कोण बोलतंय? आणि तिचा आवाज आहे बघा लोज किंवा मूज, MOOS मूज. तिचा आवाज कसा असतो? असं ओळखते की नाही ती. त्याच्यानंतर बघा क्रो. क्रो म्हणजे कावळा. कावळा कुठे राहतो लाइव्हिंग प्लेस? नेस्ट. नेस्ट म्हणजे घरटे. आणि त्याचा आवाज आहे काउज. काव काव करतो का नाही, CAWS काव काव. त्याच्यानंतर बघा कक्कू, CUCKOO. कक्कू म्हणजे कोकिळा. कक्कू म्हणजे कोकिळा. ती सुद्धा नेस्ट मध्ये राहते, घरट्यात राहते. NEST नेस्ट. आणि तिचा आवाज कसा असतो? कू कू, COOS. पुढे आहे डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. त्याचं लाइव्हिंग प्लेस आहे बघा केनल. काय? KENNEL. आणि त्याचा आवाज आहे बार्क्स. कुत्रा भुंकतो का नाही, त्याला म्हणायचं बार्क, BARKS बार्क्स. त्याच्यानंतर आहे बघा डक. डक म्हणजे बदक. बदक कुठे राहतात? तळ्यामध्ये, पाण्यामध्ये, म्हणजे पॉन्ड, POND. पॉन्ड म्हणजे तळे. आणि त्यांचा आवाज कसा असतो? क्वॅक. कसा असतो? क्वॅक क्वॅक. माय ग्रँडफादर गेल्या वर्षी कविता होती बघा, आहे की नाही, त्याच्यामध्ये प्राण्यांचे आवाज दिले होते बघा. माय ग्रँडफादर हॅड अ डक, हिअर क्वॅक, देअर क्वॅक. माय ग्रँडफादर हॅड अ काउज, हिअर मूव, देअर मूव. होते की नाही? तर ते आवाज आहेत. पुढे बघा इलिफंट. इलिफंट कुठं राहतो? इलिफंट म्हणजे हत्ती. हत्ती जंगलात राहतो. आणि त्याचा आवाज कसा असतो? ट्रम्प्स. कसा? ट्रम्प्स. परत बघा फॉक्स. फॉक्स कसं कुठं राहतो? जंगलामध्ये राहतो. आणि त्याचा आवाज बार्क्स. जसं कुत्रा भुंकतो तसं फॉक्सचा सुद्धा बार्क्स असा दिलेला आहे. फ्रॉग. फ्रॉग कुठे राहतात रे? कुठेही असतात की, ते पाण्यातच असतात असं नाही, जमिनीवर पण राहतात आहे की नाही. तर त्याचा आवाज आहे बघा क्रॉक्स. कसा? क्रॉक्स. म्हणजे त्याच्या आवाज डराव डराव असतं की नाही, त्याला क्रॉक्स म्हणतात. गोट. गोट म्हणजे शेळी. त्याच्या राहण्याचं ठिकाण आहे बघा PEN पेन किंवा फोल्ड. पेन किंवा फोल्ड. आणि त्याचा आवाज आहे बघा ब्लेड्स. कसा? ब्लेड्स. हॉर्स. हॉर्स म्हणजे
घोडा. आणि घोड्याच्या राहण्याचं ठिकाण कोणतं मराठीमध्ये? तबेला किंवा पागा. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बघा स्टेबल. काय? स्टेबल. आणि त्याचा आवाज आहे बघा नाय. NEIGHTS नाय. हेन. हेनचं राहण्याचं ठिकाण आहे बघा कुप्स. कुप्स म्हणजे काय? खुराडे. हा तर आणि ती कशी ओरडते? क्लुक क्लुक्स. माय ग्रँडफादर हॅड अ हेन्स. हिअर क्लुक देअर क्लुक. आपल्याला पहिल्यांदा पेन ड्राईव्ह मध्ये हे दिसतं ना अभ्यास करून म्हणून जुमडी सर होतं त्यावेळेस. पेन ड्राईव्ह मध्ये नव्हता, मग कसं त्या लॅपटॉप मध्येच आहे. प्रोजेक्ट हा. चालू आहे का आता ते? काय माहिती? मला आता काय झालंय 3 नंबर शाळेत 1 जण आले. हा. ते पेन ड्राईव्ह मध्ये सगळे त्यांचा अभ्यासक्रम आधी शिष्यवृत्ती होते असं भरून देतो. 700 काय झालं ना? हा 800 रुपये. एका वर्गाचं. नाही सगळ्या वर्गात. सगळ्या वर्गाचं हा 700 रुपये. 800 रुपये. तर घेऊ द्या का मग? बघा की ते मध्ये तुम्हाला मी सांगितलं नव्हतं का? हम्म. तसंच. मग त्या बाईचा फोन येत होता ती म्हणते हा. घेतो बिस्कूट. आता तिथं घेतले मग म्हणलं विचारू द्या. हा बघा की सगळे काय म्हणतात. नाही सगळं काय आता आपण ह्याच्यातच पैसे भरायचे जे आपल्याला भरणं येते ते. पैशाचा नाही विषय. हा. घेऊया का म्हणते? तेच की सगळ्याला विचारत घेऊया का? ते तर वापरते सगळे त्याचं काय करावं. चालेल. मला काय वाटलं ते पहिलं आहे का त्यातच आपलं ते पण असणार की. आहे की. त्या नवीन पद्धतीनं काय आलं असतं. चल. हा पुढे बघा. काही करू दे त्यांना. लायन. लायन म्हणजे सिंह. सिंह कुठं राहतो? डेन किंवा केव. त्याची जी गुहा आहे गुहेला काय म्हणतात? डेन किंवा केव. आणि त्याचा आवाज कसा आहे? रोर. लायनचा आवाज कसा आहे? रोर. मंकी. मंकी कुठं राहतो? ट्री. झाडावरती राहतो. मंकी कुठं राहतो? झाडावरती. आणि त्याचा आवाज कसा आहे? चॅटर्स. कसा? चॅटर्स. माऊस. माऊस म्हणजे चिक्या काय? आम्हाला पण दाखव. आहे का उंदीर? नाही ना. माऊस म्हणजे काय? होय म्हणतोय का नाही म्हणतोय? माऊस म्हणजे काय? उंदीर. उंदीर कुठं राहतो? बिळात म्हणजे होलमध्ये राहतो. त्याचं लाइव्हिंग प्लेस आहे बघा काय? होल. आणि त्याचा आवाज कसा आहे? स्क्वेक्स. कसा? स्क्वेक्स. ठीक आहे. पुढे बघा. आऊल. आऊल म्हणजे घुबड. घुबड कुठं राहतं? ट्री. झाडावरती राहतं. आणि त्याचा आवाज कसा आहे? हुट्स. HOOTS. हुट्स. पुढे बघा. पॅरोट. पॅरोट म्हणजे पोपट. पोपट कुठं राहतो? हाऊस. HOLLOW म्हणजे डोलीमध्ये राहतो का नाही? पोपटाचा पाळलेला असेल तो पिंजऱ्यामध्ये राहतो आणि जंगलातला आहे तो कुठं राहतो? डोलीमध्ये. त्याला हॉल्स म्हणतात. आणि त्याचा सुद्धा आवाज कसा असतो? चॅटर्स. त्याचा आवाज कसा असतो? चॅटर्स. त्याच्यानंतर पिग. पिग म्हणजे हा आणि सगळे एकत्रित घेतलं ती एका ह्याच्यात तर ते 800 जाते. एकत्र घेतलेलं बरं पडेल का? एक नीट विचारून बघा. एकत्र 800 ला आहे. विचार करा. नाही विचार. ते मला कळलं ना की मग होय तुम्ही ये ना सांगा. भेटून प्रत्यक्ष इथं काढून बोलू. ठेवा. हां. परवडलं तर घेऊ नाही तर नाही म्हणून सांगू. बरं. पिग. पिग म्हणजे काय रे? डुक्कर. PIG. पिग म्हणजे डुक्कर. डुक्कर कुठं राहतं? नाही. त्याचं सुद्धा राहण्याचं एक ठिकाण आहे बघा. त्याला नाही. त्याच्यासाठी तबेला टाईप केलं जातं. त्याला म्हणतात STY स्टे. काय म्हणतात? स्टे. आणि त्याचा आवाज आहे स्क्वील्स. काय आहे? स्क्वील्स. परत बघा. पिजन. पिजन म्हणजे काय रे? पिजन कबूतर. हा कबूतर कुठं राहतं? कोट किंवा नेस्ट. कबूतर सुद्धा आपण पाळतो बघा. कबुतराला सुद्धा
आपण पाळतो, पाळलेला असेल तर ते कोट म्हणतात त्याला, आणि जंगलात असेल तर ते घरटं करून राहतं. आणि त्याचा आवाज आहे कूज, COOS, कूज. त्याच्यानंतर बघा रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. ससा ज्या बिळात राहतो त्याला म्हणायचं ब्रोज. काय? ब्रोज. शीप. शीप म्हणजे मेंढी. मेंढी सुद्धा पेन किंवा फोल्ड, त्या मेंढीचं असं हे केलेलं असते बघा ठेवायला, त्यांना काय म्हणतात तरी त्याला? दावण. ठीक आहे, दावण. वाघर. वाघर. पेन किंवा फोल्ड, त्याला म्हणायचं पेन किंवा फोल्ड. आणि त्यांचा आवाज कसा असतो? ब्लिट्स किंवा बास. मेंढी ओरडते बघा, बास. बास करते का नाही रे, मेंढी वेगळी ओरडते, त्याला इंग्लिश मधून बास म्हणतात. बास बास ओरडत नाही. ठीक आहे, पुढं बघा स्पॅरो. स्पॅरो म्हणजे आवाज. थोडस ढिल्लं सोडलं की लगेच कलकल करायचं. हा, स्पॅरो म्हणजे चिमणी. चिमणी कुठं राहते? घरट्यात, नेस्ट मध्ये राहते. आणि तिचा आवाज कसा असतो? चिव करते, त्याला काय म्हणतात? ट्रिप्स. काय म्हणतात? ट्रिप्स. स्पायडर. स्पायडर म्हणजे कोळी, ज्या आपल्या घरामध्ये असे छताला जाळं काढतात का नाही? हा, बरोबर, त्याला म्हणायचं वेब. काय म्हणायचं? वेब. जे जाळं करतात त्याला काय म्हणायचं? वेब. आणि त्याच्यातच तो स्पायडर राहत असतो. परत टायगर. टायगर डेन किंवा केव. त्याच्या गुहेला काय म्हणतात? डेन किंवा केव. आणि तो ओरडतो कसा? रोर करून. त्याची जी डरकाळी आहे त्याला काय म्हणतात? रोर. त्याच्यानंतर बघा ओल्फ. ओल्फ म्हणजे लांडगा. आणि लांडगा केव मध्ये राहतो, गुहेत राहतो. आणि त्याचा आवाज कसा असतो? हाऊल्स. HOWLS. आता हे बघा, तुम्हाला पाठच करावं लागेल, त्या प्राण्यांची राहण्याची ठिकाणं आणि त्यांचा आवाज स्पेलिंग सहित पाठ करायचं. हां, ठीक आहे. तर आता ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न कसे येत आहेत ते आपण बघूया. नमुना प्रश्न पहिला. गाईड उघडा आहे, गाईडमध्ये बघू शकता तुम्ही. तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न वाचता आला पाहिजे. व्हॉट इज द साऊंड ऑफ कॅट? मांजराचा आवाज कोणता? म्याव. बघा, बार, म्याव, काऊच, कूज. म्याव. पर्याय नंबर 2. दुसरा बघा, फाइंड करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स लाइव्हिंग प्लेस. म्हणजे प्राणी आणि त्याचे राहण्याचे ठिकाण याची योग्य जोडी आपल्याला निवडायची. बघा, पहिली क्रो नेस्ट. बरोबर आहे. कॅमल जंगल. चूक आहे. कॅमलचं लाइव्हिंग प्लेस काय आहे? डेझर्ट आहे की नाही. डॉग शेड. चूक. डॉगचं लाइव्हिंग प्लेस काय आहे? केनल. हां. ऑक्स स्टेबल. हां, ऑक्सचं काय रे? शेड आहे. आणि स्टेबल कोणाचं आहे? हॉर्सचा आहे की नाही. म्हणून योग्य प्राणी आणि त्याचं लाइव्हिंग प्लेस याची जोडी कोणती आहे? क्रो नेस्ट. पर्याय नंबर 1. तिसरा बघा, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. पिक्चर कशाचं आहे? घुबड. घुबडाला काय म्हणतात? आऊल. OWL. काय? आऊल. पर्याय नंबर 3. चौथा बघा, पुढीलपैकी कोणता प्राणी जंगलात राहत नाही? प्रश्न पूर्ण वाचायचा. जंगलात राहत नाही. बघा, वुल्फ, फॉक्स, डिअर, डॉंकी. डॉंकी. वुल्फ, डिअर आणि फॉक्स हे जंगली प्राणी आहेत आणि डॉंकी हा कसा आहे? पाळीव प्राणी आहे. पर्याय नंबर 4. पाचवा बघा, फाइंड ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय? गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा, हेन, कॅमल, डक, पिकॉक. हा, आता बघा, हेन, डक आणि पिकॉक हे काय आहेत? बर्ड आहेत, पक्षी आहेत. तर कॅमल हा काय आहे? ॲनिमल म्हणजे प्राणी आहे. म्हणून फाइंड कोण?
नाही. बदक जमिनीवर पण येतो का फक्त पाण्यातच राहतो? हा, तर हे पक्षी आहेत आणि हा प्राणी आहे, म्हणून पर्याय नंबर 3 हा वेगळा आहे, कॅमल. सरावासाठीचे प्रश्न बघा. पर्याय नंबर 2. बर, सरावासाठीचे प्रश्न. क्वेश्चन नंबर 1 to 3 साठी सूचना. फाइंड ऑड मॅन आउट. गटात न बसणारा पद ओळखा. बघा, इलिफंट, डिअर, झेब्रा, टायगर. टायगर का? हा, टायगर कसा आहे? नॉन व्हेजिटेरियन आहे आणि बाकीचे कसे व्हेजिटेरियन आहेत, म्हणजे गवत खातात. इलिफंट, डिअर आणि झेब्रा हे गवत खातात. टायगर हा काय करतो? मांस खातो, म्हणून टायगर. दुसरा बघा, हॉर्स, बुल, बियर, बफेलो. हॉर्स, बुल, बियर, बफेलो. बियर बरोबर आहे. हॉर्स, बुल आणि बफेलो हे पाळीव प्राणी आहेत, पेट ॲनिमल आहेत, आणि बियर हा काय आहे? जंगली प्राणी आहे. बरोबर. क्वेश्चन नंबर 3 to 5 साठी सूचना. आयडेंटिफाय लाइव्हिंग प्लेस ऑफ द गिव्हन ॲनिमल. त्यांची राहण्याची जागा, दिलेल्या प्राण्याची राहण्याची जागा आपल्याला ओळखायची आहे. कशाचं चित्र आहे रे? डॉग. डॉगचं लाइव्हिंग प्लेस काय आहे? शेड, केनल, स्टेबल, हाऊस. केनल. डॉगचं लाइव्हिंग प्लेस काय आहे? केनल. शीतल. पर्याय नंबर 2. पुढे बघा, चौथा काय आहे रे? बी. बी म्हणजे काय? मधमाशी. मधमाशीचं लाइव्हिंग प्लेस काय आहे? बिहेव. पर्याय नंबर 1. आता ट्री वरती मंकी, आऊल हे प्राणी राहतात, किंवा कोट म्हणजे काय? कुऱ्हाडे. कोट राहतात किंवा पिजन राहतात. हा, कोक. हा, आणि नेस्ट म्हणजे घरटे. जे पक्षी आहेत सगळे, स्पॅरो, क्रो, ते काय राहतात? नेस्टमध्ये राहतात, म्हणून पर्याय नंबर 1. क्वेश्चन नंबर 5 and 6 साठी सूचना. चूज द करेक्ट साऊंड फॉर द गिव्हन ॲनिमल. त्या प्राण्याचा आवाज कसा आहे ते आपल्याला सांगायचं. बघा, चित्र कशाचं आहे? टायगर. अथर्व, टायगरचा आवाज कसा आहे? कसा आहे टायगरचा आवाज? रोर. कसा आहे? रोर. पर्याय नंबर 4. पुढे बघा, 6 काय रे? पॅरोट. 6 काय आहे? पॅरोट. पॅरोटचा आवाज कसा आहे? चॅटर्स. पॅरोटचा आवाज चॅटर्स. पर्याय नंबर 3. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 7 and 8 साठी सूचना आहे. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. पिक्चरचं करेक्ट नाव आपल्याला शोधायचं आहे. पहिलं चित्र बघा, कोणाचं आहे? शहामृगचं आहे. शहामृगला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ऑस्ट्रिच. काय म्हणतात? ऑस्ट्रिच. पर्याय नंबर 1. पिकॉक म्हणजे मोर, कॉक म्हणजे कोंबडा, आणि स्वान म्हणजे हंस पक्षी. म्हणजे ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. पर्याय नंबर 1. क्वेश्चन नंबर 8 बघा, कशाचं चित्र आहे रे? उंट. उंटाला काय म्हणतात? कॅमल. उंट म्हणजे कॅमल. काऊ म्हणजे गाय, ऑक्स म्हणजे बैल, आणि इलिफंट म्हणजे हत्ती. मग चित्र कशाचं आहे? कॅमलचं. पर्याय नंबर 2. क्वेश्चन नंबर 8 to 11 साठी काय म्हणते रे? क्वेश्चन नंबर 8 to 11 साठी बघा, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ड. रिकामी जागा दिलेली आहे आणि तिथं आपल्याला करेक्ट वर्ड शोधायचं आहे. बघा, काऊ लोज. आता काऊचं जे आवाज आहे काय आहे? लोज. काऊचा आवाज दिलाय, मग कॅटचा तिथं आवाज यायला पाहिजे. बघा, बार, पर्स, कोज, ग्रंट्स. कॅटचा आवाज कसा आहे? मियाव, पर. पर्याय नंबर 2. 10 बघा, बिहेव. बिहेव. बुल प्रश्नचिन्ह. आता बिहेव काय आहे? बीचं
लाइव्हिंग प्लेस आहे, बरोबर आहे की नाही? मग बुलचं लाइव्हिंग प्लेस काय आहे? बुलचं लाइव्हिंग प्लेस शेड. बुलचं लाइव्हिंग प्लेस शेड. पर्याय नंबर 4. 11 बघा. कू ककूज म्हणजे ककूचा आवाज कसा आहे? ककू म्हणजे कोकिळा. कोकिळाचा आवाज कसा आहे? कू. मग डकचा आवाज कसा आहे असं विचारले आपल्याला. डकचा आवाज कसा आहे? क्वॅक. पर्याय नंबर 1 क्वॅक. बघा पुढं 12वा प्रश्न. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन. खालील प्रश्नाचं उत्तर द्या, योग्य पर्याय निवडा. टायगरचे राहण्याचे ठिकाण कोणते? केव, नेस्ट, स्टे, ट्री. मार्क अशी स्टे कोणाचं आहे? पिगचं आहे की नाही? टायगरचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? केव. CAVE केव. पर्याय नंबर 1. कळालं का? हे पाठ करायचंय तुम्ही. तुम्ही पाठांतराला खूप कमी पडताय बघा. तुम्ही अजिबात सुद्धा पाठांतर करत नाही. हे तुम्ही पाठच करायचंय. आज 4 वाजेपर्यंत करायचं. जेवणाच्या सुट्टीमध्ये हे सगळं पाठ करायचं आहे. समजलं? काय अडचण आहे का? समजलं धडा? समजलं ना? उद्या येताना सोडवून आणायचं. ठीक आहे.